राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील महत्त्वाच्या व ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला दररोजचे दररोज योग्य अपडेट पाहता येतील। विदर्भात जुलैच्या पावसाचे विक्रम, गोंदियात एका महिन्यात तब्बल 936 मिमी पाऊस, चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर तर 24 तासातील सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळमध्ये। सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू, 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन। इथेनॉलमुळे वाहनहानीचा पुरावा नाही, पेट्रोलमधील मिश्रण हे वैज्ञानिक चाचण्यानंतरच। अमित शहा नितीश कुमार उपपंतप्रधानाच्या शर्यतीत, चर्चेला ऊत, भाजप मिशन 2029 ची तयारी। यापूर्वी राजकारणात घडल्या अशा काही घटना। खतांना प्रोत्साहनासाठी योग्य धोरणाची गरज, FAI शेतकऱ्यांना वापराचे समजले महत्त्व। कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, शेतकऱ्यांना आवाहन। आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅकला विशेष महत्त्व। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी शासनाने निश्चित कार्यपद्धती आखली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी। सरकारने पुन्हा शेतकऱ्यांना वेड्यात काढले, पीक विम्यासाठी याही वर्षी कापणी प्रयोग हा ग्राह्य धरला जाणार। उत्पन्नाच्या अटीमुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मागच्या वर्षी शेकडो कोटी बुडाले, यावर्षी सरकारने शेतकऱ्यांना त्याच संकटात ढकलले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून थकीत शेतकऱ्यांना 2 लाख तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। यात थकबाकीदार शेतकऱ्यांची रक्कम कर्ज खात्यात जमा होणार तर प्रोत्साहन अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात वर्ग होणार आहे। राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या गुणवत्तेबाबत अन्न व औषध प्रशासनाने मोठी मोहीम सुरू केली असून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सेव्ह फूड सेव्ह ड्रग्स अभियानाअंतर्गत संपूर्ण दूध पुरवठा साखळीवर कडक नियम लागू केले आहेत। कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक। नाफेडच्या कांदा खरेदी दरात 250 रुपयाची वाढ, नवीन दर 2125 रुपये प्रति क्विंटल, किमान दर 3000 रुपये मिळावा अशी मागणी। केंद्राकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ, बफर स्टॉकसाठी प्रति क्विंटल 2125 रुपये नवा दर लागू। केंद्र सरकारने बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी दरात 13% वाढ करत तो 2125 रुपये प्रति क्विंटल इतका केला आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार। मुंबई पुणेसह कोकणात पावसाचा धुमाकूळ, सूचनेचे पालन करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे थकीत पीक कर्जावरील व्याज भरण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सलग 3 दिवसाच्या पावसाने 40गाव तालुका चिंब, पेरणीच्या कामांना वेग, पिकांना संजीवनी, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। नाशिक जिल्ह्याला आज ढगफुटीचा इशारा, प्रशासन अलर्टवर, 6 तालुके रेड झोनमध्ये, शाळा, आठवडे बाजार, मंदिरे बंद। खताची चिंता मिटली, 15 जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे मार्गस्थ। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व आनंदाची बातमी, शेतकऱ्यांची कटकट मिटली, आता सहाय्यकच करणार ई-पीक पाहणी। प्रक्रिया होणार अधिक सुलभ, नोंदणी पूर्ण करताच थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर संदेशही येणार। सुधारित पीक विमा योजनेसाठी डिजिटल पीक नोंदणी बंधनकारक, राज्य शासनाकडून खरीप हंगाम 2026 साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू। राज्यभरात पावसाने हाहाकार, मुंबई पुणे महामार्ग पूर्णपणे बंद, लोकल सेवा विस्कळीत, राज्यभरातील अनेक महत्त्वाचे मार्ग पाण्यात। मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या, नाशिक जिल्ह्यात आज ढगफुटी सदृश्य पाऊस, मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश। मनोज जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी, बीडमध्ये व्हायरल झालेल्या फोन कॉलच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ। महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर, खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश, मुंबई येथे चाळ कोसळली, 6 मुलासह 8 जण मृत्युमुखी।
चंद्रपूर जिल्हा अजूनही तहानलेला दमदार पावसाची प्रतीक्षा. हिंगोली जिल्ह्यात सावना येथे गावकऱ्यांनी शाळेला ठोकले कुलूप. 3 शिक्षक कार्यरत, विद्यार्थ्याचे होते शैक्षणिक नुकसान. गावरान कांद्याला प्रति क्विंटल 2900 रुपये भाव, उच्च प्रतीच्या कांद्याला 3100 रुपयेपर्यंतचा दर. कर्जमाफीसाठी 2019च्या शेतकऱ्यांचाही विचार होणार, शासन सकारात्मक असल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची घोषणा. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कर्जमुक्ती प्रक्रिया पूर्ण होणार. शेतकरी बंधूंनो, दररोज महत्त्वाच्या बातम्या व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.